मी तुझ्याशीच बोलतोय. हो, तू हाच व्हिडिओ बघतोयस ना? तुला कदाचित वाटत असेल की यूट्यूबचा अल्गोरिदम तुला हा व्हिडिओ दाखवत आहे. पण जर माझ्यावर थोडासाही विश्वास असेल तर हे लक्षात ठेव, हा एक संकेत आहे. सध्या तू तुझ्या आयुष्यात ज्या ज्या संकटांमध्ये अडकलेला आहेस, छोटे असो किंवा मोठे, मनातल्या मनात जे प्रश्न तुला रोज सतावत आहेत त्यांची उत्तरं तुला या व्हिडिओमध्ये नक्की मिळतील. विश्वास ठेव, हा व्हिडिओ ऐकताना बघताना मी फक्त तुझ्याशीच बोलतोय हे मनात ठाम ठेवून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ. आणि जर तू संसार करत असशील तर ही गोष्ट तुला आयुष्यभरासाठी खूप काही शिकवेल. एका छोट्याशा गावात सविता नावाची एक महिला राहत होती. तिचा संसार होता, पण सुख नव्हतं. तिचा पती तिच्याशी फार वाईट वागायचा. मारहाण, अपमान, तिरस्कार हे सगळं तिच्या रोजच्या आयुष्याचा भाग झालं होतं. चारचौघात तो स्वतःच्या पत्नीला कमी लेखायचा. हिला काहीच येत नाही, ती तशीच आहे, ही अशीच आहे. दुसऱ्यांच्या बायकांची कौतुकं आणि स्वतःच्या पत्नीची खुलेआम बेअब्रू. इतकंच नाही तर रोज रात्री दारू पिऊन तिला बेदम मारहाण करायचा. सविता आतून पूर्णपणे तुटून गेली होती. ती स्वतःलाच विचारायची, माझं काय चुकलं? लग्न करूनच मी चूक केली का? मैत्रिणी सल्ले द्यायच्या, तो भांडला की तूही भांड, उत्तर दे, गप्प बसू नकोस. आणि तिने तसंच करायला सुरुवात केली. पण भांडण कमी होण्याऐवजी ते अजूनच वाढत गेलं. सासू सासरेमध्ये पडेनासे झाले. त्यांनाही वाटायचं नवरा बायको आहेत, बघून घेतील. सविता पूर्णपणे हतबल झाली होती. पण एकच गोष्ट होती जिच्यावर तिचा अजूनही विश्वास होता, बाळूमामा. एके दिवशी ती आदमापूरला मामांच्या दर्शनाला गेली. मंदिराची पहिली पायरी चढताना अचानक तिला जाणवलं, जणू काही जोराचा वारा सुटला आहे. खरं तर वारा नव्हताच, पण तिच्या मनात, शरीरात, आत्म्यात एक वेगळीच अनुभूती झाली. मामांचं दर्शन झाल्यावर बाहेर व्याख्यान सुरू होतं. ती तिथेच थांबली, ऐकत बसली. आणि अचानक तिला असं वाटायला लागलं, मामा थेट तिच्याशीच बोलत आहेत. कन्या, थोडा विचार कर. तू तुझ्या संसारासाठी काय काय करतेस? सासू सासरे, पती, मुलं सगळ्यांची किती काळजी घेतेस? तुझं शरीर काडीसारखं झालं आहे, तरी सुद्धा तू सगळं सहन करतेस. पण तुला बदल्यात काय मिळतंय? तुला सुख का मिळत नाहीये? मामांचा आवाज पुढे म्हणतो, जी स्त्री प्रेमाने, श्रद्धेने आपल्या गृहस्थीसाठी सगळं सहन करते, ती स्त्री पुढच्या जन्मी उत्तम कुलात जन्म घेते. तिला ज्ञान, सदाचार आणि सगळं सुख मिळतं. पण जी स्त्री द्वेष, वाद, अहंकार आणि चुकीच्या मार्गाने जाते, तिच्या वाट्याला फक्त दुःखच येतं. व्याख्यान संपताच कोणीतरी येऊन तिच्या डोक्यावर भंडारा लावतो. सवितेला वाटतं जणू मामांनीच स्वतः आशीर्वाद दिला आहे. त्या क्षणी ती ठरवते, मी बदलणार. त्या दिवशी घरी गेल्यावर तिचा नवरा पुन्हा भांडायला आला. पण यावेळी सविता भांडली नाही. ती शांतपणे त्याच्याकडे पाहून फक्त हसली आणि त्याच्या पायावर डोकं ठेवलं. मनापासून म्हणाली, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. आणि विश्वास ठेवा, त्या दिवसापासून तिचा नवरा बदलला. खरंच बदलला. या कथेचा अर्थ हा नाही की अन्याय सहनच करावा. पण कधीकधी भांडणाला भांडणानं उत्तर दिलं तर आग अजून भडकते. कधीतरी वेगळ्या नजरेने बघा, कधीतरी स्माईल करा, शांततेने उत्तर द्या. जो माणूस तुम्हाला सोडून जाऊ शकतो तोच माणूस तुमच्या आयुष्यात अजून घट्ट राहतो. जय बाळूमामा.